तिकडे पुण्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। गेल्या 4 दिवसांपासून आळंदीमध्ये दमदार पाऊस पडतोय। आजही आळंदीमध्ये वरुण राजाची कृपा पाहायला मिळते। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला काही दिवस राहिले असतानाच वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी दुथडी भरून वाहू लागली आहे। दरम्यान इंद्रायणी नदी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाला अवघे काही दिवस उरले असताना देवाच्या आळंदीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळतो आहे। आजही या ठिकाणी आळंदीमध्ये पाऊसचा आहे त्याचा जोर वाढलेला आहे। मी सध्या पवित्र इंद्रायणी नदीच्या काठी आहे। या ठिकाणी पालखी सोहळ्यापूर्वीच इंद्रायणीचे हे जे पात्र आहे ते अतिशय दुथडी भरून वाहत आहे। अतिशय सुंदर विहंगम असं दृश्य जे आहे ते घाटावर पाहायला मिळत आहे। वारकरी जे आहेत ते काहीशा संख्येनं आळंदीमध्ये दाखल व्हायला लागलेले आहेत आणि त्यापूर्वीच पाऊस जो आहे वरुण राजा जो आहे तो आळंदीमध्ये बरसत आहे आणि दुसरीकडे नदीचं पात्र जे आहे ते दुथडी भरून वाहत आहे। एकंदरीतच पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी मोठा उत्साह जो आहे तो आळंदीमध्ये पाहायला मिळत आहे। वारकरी जे आहेत ते काही थोड्या संख्येनं आळंदीमध्ये दाखल व्हायला लागलेले आहेत आणि दुसरीकडे वरुण राजाची कृपाही या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे।